कोकणकरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दुपारी 1 वाजता होणार आहे। यावेळी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय धुरंधर उपस्थित राहतील। एअरलाइन्सचे विमान प्रवाशांना घेऊन विमानतळावरती उतरेल। त्यावेळी विमानातून उतरणाऱ्या प्रवाशांचं स्वागत स्वतः मुख्यमंत्री करतील, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावरती येतील। तब्बल 16 वर्षांनी ते एकत्र येतील। मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एकाच व्यासपीठावरती येतील। या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष वेधलंय। या पार्श्वभूमीवरती नारायण राणे यांनी मुंबईमध्ये शुक्रवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवरती निशाणा साधला। चिपी विमानतळ उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आपलं नाव 3ऱ्या क्रमांकावरती छोट्या अक्षरात असल्याची नाराजी व्यक्त केली। त्यावरून राज्य सरकारची संकुचित वृत्ती दिसते, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे। राजकारण आणि प्रोटोकॉलमध्ये उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापेक्षा आपण सिनियर असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं। तर आमदार, मंत्री, मुख्यमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आपणच केल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं। यामध्ये शिवसेनेचा काही संबंध नाही। आता लोकार्पण होत असलेल्या चिपी विमानतळाचं कामही आपणच केलं, शिवसेनेनं नाही। मुख्यमंत्र्यांसोबत आपलं काही वैर नाही, त्यांनी जरूर यावं, पण जे मिरवतात ते त्यांनी मिरवू नये, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केलाय। मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, ती पाहूयात। पहिली प्रतिक्रिया देण्यासाठी पालकमंत्री आणि वेंगुर्ल्याचे सुपुत्र, काय म्हणाल, कसा आनंद वाटतोय तुम्हाला? आनंद एवढ्याच गोष्टीचा आहे की जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या विमानतळाच्या उद्घाटनासाठी असेल किंवा चालू करण्यासाठी खारीचा वाटा देखील मला उचलता आला। याबद्दल मी मनापासून समाधानी आहे आणि हा क्षण माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। योगायोग असा आहे की या जिल्ह्याचा पालकमंत्री, याचं उद्घाटन होत असताना माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे। परंतु मला असं सांगायचं की विमान सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गाच्या पर्यटनामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीनं भर पडणार आहे। इथे रोजगार निर्मिती होणार आहे आणि सिंधुदुर्गाच्या दृष्टीनंच नाही तर कोकणाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असं हे एअरपोर्ट आहे। अनेक लोक गोव्याचा उल्लेख पर्यटनासाठी करायचे, तिथल्या सगळ्या गोष्टींसाठी करायचे, पण हे विमान सुरू झाल्यानंतर आता गोव्यापेक्षा चांगले पर्यटक सिंधुदुर्गामध्ये येतील आणि गोव्यापेक्षा फार मोठ्या पद्धतीने एका जिल्ह्याचा विकास झालेला आपल्याला दिसेल। मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, या जिल्ह्याचं विकासात्मक पालकत्व मी स्वीकारलेलं आहे। त्याच्यामुळे कोणाचा अपमान होऊ नये यासाठी प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केला आहे। परंतु ही जी निमंत्रण पत्रिका आहे किंवा ही जी कार्यक्रम पत्रिका आहे, याला अप्रुव्हल कोणी दिलं तर ते एव्हिएशन मिनिस्टरने दिलेलं आहे आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एव्हिएशनचे प्रतिनिधी, एअरलाइन्सचे प्रतिनिधी जे सिंधुदुर्गामध्ये आहेत, ते आम्हाला आतापर्यंत असं सांगतात की मिनिट टू मिनिट कार्यक्रम हा स्वतः एव्हिएशन मिनिस्टरनी बघितलेला आहे। त्यांच्याकडनं अप्रुव्हल घेतल्यानंतरच ती निमंत्रण पत्रिका असेल किंवा कार्यक्रम बनवलेला आहे। विरोधी पक्ष नेत्यांनी यावं, विधान परिषदेच्या नेत्यांनी यावं, हा सगळा जो भाग आहे हा प्रोटोकॉलचा आहे किंवा निमंत्रणाचा आहे, हे सगळं एव्हिएशन आणि एमआयडीसी ठरवत होतं। एमआयडीसीनं जो कार्यक्रम मिनिट टू मिनिट ठरवला त्याच्यामध्ये ही नावं होती की नव्हती किंवा असतील तर कोणी काढली, हा एक संशोधनाचा विषय आहे। परंतु एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या परवानगीनेच हा कार्यक्रम होतो आणि म्हणूनच ज्योतिरादित्य शिंदे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। सुरेश टोलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा काही वेळातच सुरू होणार आहे। नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वादाचा एक अंक मागील महिन्यात सगळ्यांनीच पाहिला। या प्रकारानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते शनिवारी एकाच व्यासपीठावरती येतील। त्यामुळे ते नेमके काय बोलतील याकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलंय। निमंत्रण पत्रिकेमध्ये नारायण राणे यांचं नाव हे 3ऱ्या क्रमांकावरती असल्यानं नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली। तर राज्य सरकारला प्रोटोकॉल कळतो, नाव आहे हे महत्त्वाचं, छोटं आहे की मोठं याला महत्त्व नसतं। काल परवापर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अनादर करून त्यांना बोलवण्याची आवश्यकता नसल्याचं म्हणणाऱ्यांनी आपलं नाव छोटं आहे अशी तक्रार करू नये। चिपी विमान सेवेचं स्वागत दिलदारपणे करायला हवं, अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत
यांनी दिली आहे। काही वेळातच चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा सुरू होणार आहे। त्या उद्घाटन सोहळ्याची तयारी ही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे। केंद्रीय लघु मध्यम सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री, खासदार, आमदार यावेळी उपस्थित राहतील। मुंबईवरून विमान रवाना झालंय। या विमानामध्ये शिवसेना आणि भाजपचे नेते एकाच विमानामध्ये आहेत, एकत्र प्रवास करतायत। काही वेळापूर्वी नारायण राणे समर्थकांना पोलिसांनी बाचाबाची केली होती, तर नारायण राणे यांनी कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही असा विश्वास व्यक्त केला। सिंधुदुर्गातलं बहुप्रतीक्षित असं चिपी विमानतळ याचं लोकार्पण काही वेळातच होणार आहे। कोकणवासियांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। अवघ्या काही तासांमध्ये 1 ते 1.5 तासांमध्ये सिंधुदुर्ग ते मुंबई असा प्रवास करता येणार आहे। नारायण राणे यांची विमानातली दृश्य आपण पाहत आहोत। नारायण राणे यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत। एकाच विमानामध्ये भाजप आणि शिवसेना नेते असल्याचं कळतंय। नारायण राणे मुंबईवरून सिंधुदुर्गाकडे रवाना झाले, ती दृश्य आपण पाहत आहोत। नारायण राणे या विमानामध्ये आहेत, ती दृश्य आपण पाहत आहोत। तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा रवाना झालेत। निलेश राणे हे सुद्धा या विमानामध्येच आहेत। अनेक राजकीय नेते या विमानामध्ये आहेत। भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे राजकीय नेते या विमानामध्ये एकत्रित प्रवास करतायत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील विमानानं सिंधुदुर्गाकडे रवाना झालेत। काही वेळातच चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा सुरू होणार आहे। नारायण राणे आपण विमानामध्ये असल्याचे दृश्य आपण पाहत आहोत। नारायण राणे यांच्यासोबत भाजपचे नेते सुद्धा आहेत। विमानामधली ही दृश्य आपण पाहत आहोत। काही वेळातच हे विमान विमानतळावरती येईल, उतरेल। त्यानंतर नारायण राणे चिपी विमानतळाकडे रवाना होतील। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे काही वेळातच एकाच मंचावरती येतील, एकाच व्यासपीठावरती येतील। त्यामुळे या कार्यक्रमाकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलंय। चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा हा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणार आहे। तर केंद्रीय लघु मध्यम सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित असतील। एअरलाइन्सचं विमान प्रवाशांना घेऊन विमानतळावरती उतरेल। त्यावेळी त्या विमानातून उतरणाऱ्या प्रवाशांचं स्वागत स्वतः मुख्यमंत्री करतील, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावरती येतील। तब्बल 16 वर्षांनी ते एकत्र येतील। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगू शकतो।
अशी शक्यता वर्तवली जात आहे। नारायण राणे विमानामध्ये आहेत, ती दृश्य आपण पाहत आहोत। नारायण राणे तसेच भाजपचे इतर नेते या विमानामध्ये आहेत। राजकीय नेते हे सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झालेत। काही वेळातच ते सिंधुदुर्गामध्ये दाखल होतील। विशेष विमानामध्ये नारायण राणे सेना नेत्यांसोबत आहेत, ही दृश्य आपण पाहत आहोत। चिपी विमानतळाविषयी